विकास, इकडे खासदार बाळामामा म्हात्रे म्हणतायत की आम्ही कोणाला तोडत नाही, जोडायचं काम करतो, आणि इकडे भाजपचे नगरसेवक भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये येत आहेत. बरोबर आहे, कारण की जो अंतर्गत त्यांचा विषय आहे भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या विकासासाठी ते सगळेजण एकत्र येणार आहेत. त्यांचं वैयक्तिक असं काही नसलं तरी जे शहराचा विकास आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने या लोक एकत्र आहेत. त्यामुळे आम्ही कोणाला सोडत नाही, आम्ही सगळ्यांना जोडून हे काम करतो असं बाळामामा सांगितलंय. परंतु रईस शेख जे आहेत सपाचे आमदार, त्यांनी मात्र या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आमचा जो काही महापौर आहे हा सेक्युलर पक्षाचा असेल, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सेक्युलर पक्षाचा महापौर विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी काय नेमकी भूमिका बजावते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अगदी बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. एकीकडे नगरसेवक सेक्युलर फ्रंटचा होणार असं सांगितलं जाते. काही वेळात ही निवडणूक होते, चुरशीची होणार आहे निवडणूक. कुठल्या नगरसेवकांकडनं विशेषतः भाजपच्या काही प्रतिक्रिया मिळू शकली विकास? भाजप किंवा शिवसेना आहे त्यांच्या कुठल्याही नगरसेवकांनी या ठिकाणी दिलेले नाहीये, परंतु जे काही सेक्युलर पक्षाचे जे काही लोक आहेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी जे काही नगरसेवक आहेत त्यांना थोड्या वेळा सभागृहात नेणार, त्यानंतर खऱ्या अर्थानं सगळं चित्र स्पष्ट होईल. ठीक, विकास, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर महापौर नेमका कोणाचा होणार हे थोड्याच वेळात कळणार आहे. भाजपनं मात्र स्नेहा पाटील यांच्यासाठी व्हीप बजावलाय.